नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4877 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 775 डेस्टिनेशन ऑस्टिया बिल्डिंग E1 डुडुळगाव या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहोत। हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो। ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे। संकेत क्रमांक 775 हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 10 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 52.62 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 21 लाख रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। हा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडाने आपल्याला बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। या महारेरा रजिस्ट्रेशन नंबर अंतर्गत प्रपोज बिल्डिंग 1 आहे आणि सँक्शन बिल्डिंग 1 आहे। बिल्डिंग E1 या बिल्डरच्या सेलेबल 12 फ्लोअरच्या टॉवर मध्ये म्हाडासाठी फर्स्ट टू 6 फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 1 फ्लॅट आणि 8 to 11 फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 1 फ्लॅट देण्यात आला आहे। असे एकूण 2 BHK चे 10 फ्लॅट देण्यात आले आहेत। हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी दिलेले फ्लॅट दिसत आहेत आणि यामध्ये एक स्टेअरकेस, एक फायर स्टेअरकेस, एक लिफ्ट आणि 2 फायर लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत। हा 3rd, 4th, 5th, 6th, 8th, 9th आणि 10th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी दिलेले फ्लॅट दिसत आहेत। हा 2nd फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 BHK चा एक फ्लॅट दिला गेला आहे, परंतु तो नक्की कोणता हे हायलाइट केलेले नाही आणि त्याचे डिटेल्सही दिलेले नाहीत। हा 11th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी दिलेला 2 BHK चा फ्लॅट दिसत आहे। हा म्हाडाच्या 2 BHK फ्लॅटचा युनिट प्लॅन आहे। यामध्ये हॉल विथ डायनिंग आणि बाल्कनी, किचन विथ ड्राय बाल्कनी, एक बेडरूम, कॉमन वॉशरूम आणि मास्टर बेड विथ एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे। या प्रोजेक्टमध्ये EV चार्जिंग पॉइंटची व्यवस्था म्हाडा फ्लॅट सकट करण्यात आली आहे। या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/4/2027 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा संपूर्ण विंगचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये अम्युनिटीजसाठी दिलेली जागा दिसत आहे। हा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये E1 बिल्डिंग मार्क केलेली दिसत आहे। या प्रोजेक्टमध्ये मल्टीपर्पज हॉल, पार्टी लॉन, जिम्नॅशियम, इंडोर गेम, स्विमिंग पूल, एम्पी थिएटर यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत। बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे विजेत्यांना या अम्युनिटीज मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून चिखली 2 किलोमीटर, भोसरी 2 किलोमीटर, आळंदी 2 किलोमीटर अंतरावर आहेत। या प्रोजेक्टपासून देहू आळंदी रोड 1 मिनिट अंतरावर आहे। चिंचवड बस स्टेशन 11.7 किलोमीटर अंतरावर आहे। पिंपरी रेल्वे स्टेशन 11.6 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक पुणे रोड 2 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे एअरपोर्ट 17.8 किलोमीटर अंतरावर आहे। MIT आळंदी कॅम्पस 3.1 किलोमीटर अंतरावर आहे। DMART 3.4 किलोमीटर अंतरावर आहे। DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10.1 किलोमीटर अंतरावर आहे। या प्रोजेक्ट पासून इंद्रायणी नदी 2 मिनिटांवर आहे। पाइन सिटी मॉल 6 किलोमीटर अंतरावर आहे। इथे 2 BHK ची प्राइस 43.38 to 45.98 लाख आहे। म्हाडाची प्राइस पाहता आणि इतर चार्जेस पकडूनही स्क्वेअर फूट मध्ये फरक असला तरीही हे फ्लॅट
आपल्याला 14 ते 15 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 2 BHK चा रेंट अंदाजे 15,000पर्यंत मिळू शकतो. आमच्या मते मायनस पॉइंट मध्ये प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन 3 वर्षांनी म्हणजे 30/4/2027 आहे. ह्या एरियामध्ये पाण्याची आणि लाईटची समस्या आहे आणि इथे काही भागामध्ये डम्पिंग आणि कचरा जाणे यामुळे हाय पोल्युशन लेवल आहे. प्लस पॉइंट मध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि म्हाडाच्या विजेत्यांना चार्जेस देऊन अम्युनिटीज मिळण्याची शक्यता आहे. तसेच ह्या प्रोजेक्टवर लिटिगेशन नाही आणि म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.